ती गायची अवघड चाल गायची ती. धन्यवाद. अशाच आम्ही प्रसंग झाला. बऱ्याच वर्षांनी मी हा लेख लिहिलेला आहे, पुरातन सूचना आलेलं आहे. सकाळमध्ये आल्या रविवारच्या ताजमहाल. तर आम्ही ताजमहाल बघायला आग्र्याला गेलो. तर तो गाईड होता, त्याने दिदीला खूप छळला. लता मंगेशकर ओळखलं त्याने आणि सारखाच त्या गाड्या बुद्धूमध्ये सारखं तो सांगत होता, ये है नाचीज की जरा देखी बात सुने वगैरे खूप झालं. आणि त्याने खूप छान ताजमहाल दाखवला. मी असं एक वाक्य लिहिलं, ते खरं वाक्य, मला ते पटतं मनात ना. मी दिदी आणि उषा ते ताजमहालच्या त्या मुख्य दरवाजात गेलो आणि तिथून ताजमहाल बघितला. तिथं बघितल्यानंतर ताजमहालचं खरं स्वरूप दिसतं आणि कुणीही माणूस होतो तो स्तंभित होतो. पण ज्यावेळी आम्ही तर स्तंभित झालोच, पण ताज पण स्तंभित झाला. आम्ही एक आश्चर्य बघत होतो, ताज एक आश्चर्य बघत होता. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे चांगदेव 65 मध्ये की चांगदेवा तुझ्या माझ्यामध्ये डोळस आपण आरसे आहोत. ज्याला डोळे आहेत त्याला दृष्टी असे दोघे आईने आईना शोधाप्रमाणे आपण डोळेच आरसे उभे आहोत आणि दोघांचा आत्मरूप मध्ये उभे आहे. किती प्रतिबिंब पडली असतील. तसं ही दोन आश्चर्य एकमेकासमोर उभी होती, किती आश्चर्य निर्माण झाली असती. तसं का ताजमहाल वगैरे आम्ही बघितला. पण तो मालिक म्हणाला की लताजी सुनी, ताज की असली खूबसूरत जो है ना वो रात को होती है. आप रात को ताज दिखिए तो असली ताज का रूप आपको दिखाई देगा. ती म्हणाली बरं आहे. मग मी रात्रीची वाट बघत बसलो. रात्र झाली. मी दिदी उषाने ताज बघायला गेलो. फार जुनी गोष्ट आहे. एकही माणूस नसायचा. एक 2-3 लोक फिरत होती, बाजूला झाले. आम्ही ताजमध्ये गेलो. दिदी आधी सगळा चक्कर मारला, ताजला बघितला. मग एका ठिकाणी तो बालक बोलला, हॉटेल मारला वो ऊपर देखी. मग आम्ही वरती बघितलं तर ताजची ती घोबटची बाजू होती, ती चक्क सोन्यासारखी चमकत होती. बोलली ही खासियत आहे ताजची. आता मी बघितली. तो मालक फार चांगला होता. तो बोलला अच्छा आप अकेले में ताज देखिए मैं जाता हूँ. और तो निघून गेला. मग आम्ही असे एकटे फिरत राहिलो. सकाळपासून माझ्या मनामध्ये किडा सरसरत होता. मी ताजच्या आत गेला. तो घुमटात जे बोलायचा मी ते इतकं छान आवाज यायचा की म्हटलं आता कोणी नाही, आता हीच वेळ आहे आपल्याला. तर दिदी आपण आत जाऊया. मी दिदी आतमध्ये गेलो. कोणी नव्हतं. घुबट उंचच्या उंच. तर दिदी तू रेकून एकार काढून पण आ करायचा. रेकून एक मोठा आलाव, नुसता सा लाव, मग रे लाव, मग ग लाव. कसा आवाज घुमतो ते बघू दे मला. जिथे एकदा लाव सा आवाजचा.